आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उगाच आपल्यासारखं तन पण करायचं. तो शंतनू आहे ना, त्याला बी काळजी आहे की जॉबची, त्याची बी मान आहे की कचाट्यात. तो करेल काहीतरी. हा, तू उगाच का माझं डोकं खायला लागल्यास? अहो तुम्ही हे जे समज बोललायत ना, ते लवकरच समज घडणार आहे बघा. हा, ती अक्षरा वर्दीमध्ये येऊन तुमच्या समोर उभी राहील तेव्हा बसाल डोसक्याला हात लावून. अहो तो सुंदर मग अशी समजसनी सांगत होता अक्षराच्या मुलाखतीबद्दल. म्हणे तिने सगळी लई चांगली उत्तरं दिलीत, लई भारी मुलाखत झाली तिची. आता ती पासच होणार अशी चर्चा चालू असताना मी शांत कशी बसू? अगं थांब की, काळजी नको करू, तेच सांगतोय तुला मी. बघ रोशे, काही झालं तरी या जन्मात तरी अक्षरा IPS होऊ शकत नाही. तू मस्त लई दानगा विश्वास. अग आता मगाशी मी तुला काय म्हटलं, शंतनूचा मला फोन आला होता कशाला, पैसे मागायला. पण तो बोलता बोलता बोलून गेला तेव्हा मला कळलं त्या मुलाखतीच्या ठिकाणी शंतनूनं सेटिंग करून ठेवली. आणि तिथे त्याला कळलंय अक्षरा लय चुकल्या, लय बेकार इंटरव्ह्यू दिला ती, लय बेकार. म्हणून ती अजिबात IPS होऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तू कशाला त्रागा करून घेतेस? शांत राहा. हा, आता जे काय होईल ते आपल्या मनासारखंच होणार आहे. फक्त जी घडतंय का नाही ती बघ, एन्जॉय कर. तथास्तु, तुम्ही म्हणताय तसंच समज घडो, नाहीतर आपल्या नशिबात जेलच. हा, विसरू नका, लक्षात. तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. ते मुलाखत होऊन 8 दिवस झाले तरी बी तुम्ही अजून आशात. तुम्ही नक्की IPS व्हाल बघा, आम्हा सगळ्यांना खात्री आहे. अक्षरा बारके म्हणतोय ना ते एकदम बरोबर आहे. अहो कशा पाहिजे तुम्ही टेन्शन घेताय? नका टेन्शन घेऊ. अहो इतके दिवस झाला आम्ही तुम्हाला सांगतोय की काय बी काळजी करू नका, तुम्ही पास होणार आहे, तरी तुम्हाला पटत नाही. शेवटी निकालाचा दिवस उजाडला बघा. आता थोड्याच वेळात तुमच्या हातात निकाल असेल आणि तुम्ही IPS अधिकारी झालेले असाल बघा. तुम्ही मला कितीही समजवलत ना, तरी जो रिझल्ट हातात येत नाही ना, तोवर माझी अस्वस्थता नाही कमी होणार. आता तो राजू गेलाय नेट कॅफेवर रिझल्ट बघायला. त्याचा एकदा फोन आला ना की माझा जीव भांड्यात पडेल. हॅलो राजू, काय झालं? लागला रिझल्ट?